11, 12, 13, 14, 15. आता दोन्ही पाय जे आहेत एकत्र जुळलेले ठेवायचे. दोन्ही हात खाली मॅटवर थोडेसे शरीरापासून दूर ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. डिस्टन्स घ्यायचं आहे पायामध्ये अजून जरा जास्त. आता जसं टाचा ड्रॅग करत पायाच्या आतमध्ये आणायच्या. बटरफ्लाय करताना जो करतो आपण आसन त्यासाठी, आणि परत ड्रॅग करत असंच दूर करायचं एकमेकापासून. 1, 2, नाही टाचा हे तळवे जुळवायचे. 3, कारण बटरफ्लायला आपण असं करतो. आणि पूर्ण परत ओपन करायचे पाय. 4 आणि 5. आता दोन्ही पायाचे तळवे टेकलेले ठेवायचे. मध्ये अंतर तसंच मेंटेन करायचं आहे. पाय थोडेसे अजून खाली घ्या, 1-2 स्टेप. अनिता मॅडम आणि पाठक सर, तुम्ही दोघं जण पाय थोडे अजून खाली घ्या. आता इथे तुम्ही असे ड्रॅग करत पाय खाली आल्यावर मांड्यांवर आणि पायांच्या लोअर पार्टवर थोडंसं प्रेशर येतं. आता एकदा दोन्ही गुडघे लेफ्टला आणि दोन्ही साईडला तुम्हाला मूव्ह करायचे, लेफ्ट आणि राईट साईडला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दोन्ही हाताचे फिंगर इंटरलॉक करून डोक्याच्या खाली ठेवायचे. दोन्ही पायांचे तळवे थोडेसे जवळ आणायचे, कारण आता आपल्याला कमर वरती उचलायची आहे. आता जरा दोन्ही गुडघे पण थोडे जवळ आणा. श्वास घेत सीट वरती उचला. श्वास सोडत खाली ठेवा. 1, 2, 3, 4, अजून थोडं वर उचला. 5, 6, 7, 8. बस. आता हात तुमच्या शरीराच्या बाजूला ठेवा दोन्ही साईडला. आणि दोन्ही पाय परत भिंतीला लावा. एक जुळलेले ठेवा. जे भिंतीपासून दूर आहेत त्यांनी जरा भिंतीच्या जवळ जा. खाली सरका. हा शेवटचा एक्सरसाइज आहे याच्यातला. दोन्ही जुळलेले पाय ड्रॅग करत डावीकडे खाली जेवढे जातात तेवढे न्या. भिंतीवरून टाचा सरकवत आणि एकदा उजवीकडे न्या. आणि शक्यतो तिघांनी एकाच बाजूला पाय न्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बस.